Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. 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 Amen. Amen. Praise the Lord. Praise the Lord. I welcome you all in Christ. मी तुम्हा सर्वांचे प्रभूमध्ये स्वागत करते. Are you happy? तुम्ही आनंदी आहात का? Yes. Raise your hand. आपले हात उंच करा. Raise your hand and show God. तुम्ही आपले हात उंच करा, देवाला दाखवा. तुम्ही आनंदी आहात का? Are you happy? तुम्ही आनंदी आहात का? Are you blessed? तुम्ही आशीर्वादित आहात का? Yes, you are blessed. हो, तुम्ही आशीर्वादित आहात. Say after me, I am blessed. I am blessed. मी आशीर्वादित आहे. I am blessed. मी आशीर्वादित आहे. I am blessed. आपण बोलूया, मी आशीर्वादित आहे. Okay. First of all, I thank God that He gave me this big opportunity to speak in English and to preach in English. मी सर्वप्रथम देवाचा आभार मानेन की त्याने मला ही संधी दिली इंग्लिशमध्ये प्रीच करण्यासाठी, इंग्लिशमध्ये वचन सांगण्यासाठी. You are ready? तुम्ही तयार आहात का? Yes. Are you ready? तुम्ही तयार आहात का? Yes. आपण आपल्या हातांचं करू. तुम्ही तयार आहात का? Yes. Yes, be ready. तयार राहा. And just listen and focus on what God wants to tell you today. ऐका आणि लक्ष द्या की देव काय सांगत आहे. Amen. आमेन. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. First of all, I want to tell you that you are a blessed. सर्वप्रथम तुम्हाला सांगा की तुम्ही आशीर्वादित आहात. Amen. Amen. Say amen. आमेन. Amen. आमेन. You are blessed in Christ. तुम्ही प्रभूमध्ये आशीर्वादित आहात. You are chosen in Christ. तुम्ही देवामध्ये निवडलेले आहात. You are chosen in Christ. तुम्ही निवडलेले आहात. Say after me that you are chosen in Christ. माझ्यानंतर बोला की मी निवडलेले आहे. आपण बोलूया, मी निवडलेले आहे. मी निवडलेले आहे. Thank you to Lord देवाला धन्यवाद. for this graceful day. या कृपेबद्दल देवाला धन्यवाद. I didn't expect this that God gave me this opportunity, मी कधी अपेक्षित केलेलं होतं की देवा मला ही संधी द्यावी, but Lord did that. पण देवाने ते केलं. Amen. आमेन. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Are you happy for this? तुम्ही यासाठी आनंदी आहात का? Yes. 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 Amen. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Now God has given me the one point, and that is about His kingdom. देवाने मला एक पॉइंट दिला आहे, त्या देवाच्या राज्याबद्दल आहे. Amen. आमेन. Are you ready to listen this point? तुम्ही तयार आहात का हा पॉइंट ऐकण्यासाठी? Yes. Amen. आमेन. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. First we see at chapter 1 Corinthians chapter 4 and verse 20. पहिले करिंथ अध्याय 4 आणि वचन 20. पहिले करिंथ अध्याय 4 वचन 20. Let's see what God want to tell you. आपण बघूया देवाला आपल्याला काय सांगायचं आहे. For the kingdom of God is not in words but it is in power. कारण देवाचं राज्य बोलण्यात नाही पण सामर्थ्यात आहे. Amen. Amen. Praise the Lord. Praise the Lord. What God tell you today that for the kingdom of God is not in words but in power. देव तुम्हाला काय सांगत आहे? देवाचं राज्य बोलण्यात नाही, देवाचं राज्य सामर्थ्यात आहे. Amen. आमेन. Do you want His power? तुम्हाला त्याच्या शक्ती हवी आहे का? Yes. Yes. Say yes. Yes. Do you want His power to? तुम्हाला त्याची शक्ती पाहिजे आहे का? Yes. आपण आपल्या हातांचं करू. कुणाला शक्ती पाहिजे? Yes. आमेन. Today you will receive that power. तुम्ही आज त्या शक्ती घेऊन जात आहात. Mightily you will receive that power. भौतिकता तुम्ही ती पावर घेऊन जात आहात. Amen. आमेन. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Today God is talking about His kingdom. देव आज त्याच्या राज्याबद्दल बोलत आहे. How His kingdom is. त्याचं राज्य कसं आहे? Can you guess? तुम्ही अंदाज लावू शकता का? Can you think about this? तुम्ही याबद्दल विचार करू शकता का? Yes, you can guess. तुम्ही करू शकता. Do you tell me about His kingdom? तुम्ही सांगू शकता का की त्याचं राज्य काय आहे? Can you please anybody? कोणी तुमच्यापैकी सांगू शकता का देवाचं राज्य काय आहे? What is His kingdom? त्याचं राज्य काय आहे? You know about His kingdom. तुम्हाला त्याच्या राज्याबद्दल माहित आहे. Don't fear that. Don't fear. तुम्ही घाबरू नका. Just tell me. तुम्ही
तुम्हाला माहित असेल तर तुम्ही सांगा. देवाचे राज्य काय आहे? Yes. God's kingdom is in power. देवाचे राज्य सामर्थ्यात आहे. But basically we are always thinking about his power. आपण जेव्हा आपण विचार करतो आपण फक्त त्याच्या शक्तीबद्दलच विचार करतो. But we are not focusing on what God tell you that for the kingdom of God. आपण त्याच्या राज्याबद्दल विचार नाही करत. आपल्याला काय सांगत आहे? देवाचे राज्य सामर्थ्यात आहे. First he is talking about his kingdom. तो पहिले त्याच्या राज्याबद्दल बोलत आहे. Then there is power. त्याच्यानंतर मग शक्ती आहे. Yes, amen. Amen. He is talking about you today that his kingdom is not in words but it is in power. तो तुम्हाला सांगू इच्छित आहे की त्याचं राज्य बोलण्यात नव्हे तर सामर्थ्यात आहे. But today try to understand that God's kingdom is full of power. तर आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया की देवाचे राज्य सामर्थ्याने भरलेले आहे. Amen. Amen. Do you feel his power? तुम्ही त्याची शक्ती फील करू शकता का? Do you feel? तुम्ही फील करू शकता का? Yes, you can feel because he is powerful. येस, तुम्ही करू शकता कारण तो सामर्थ्य आहे. Amen. Amen. Praise the Lord. Praise the Lord. Just focus on his kingdom. आपण फक्त त्याच्या राज्यावर फोकस करूया. How his kingdom is now. त्याचे राज्य आता कसे आहे? We know about his power. आपल्याला त्याच्या शक्तीबद्दल ठाऊक आहे. We know how he is आपल्याला माहित आहे की तो कसा आहे and how powerful he is. आणि तो किती सामर्थ्य आहे. Amen. Amen. But now let's turn towards the kingdom. पण आता आपण देवाच्या राज्याकडे वळूयात. Amen. Amen. Are you ready? तुम्ही तयार आहात का? Are you ready to listen? तुम्ही तयार आहात का ऐकण्यासाठी? Yes, be ready. Yes. God's kingdom is not in words but it is in power. Today देवाचे राज्य बोलण्यात नाही तर सामर्थ्यात आहे. and God's kingdom, let's go deep in his kingdom. आपण त्या राज्यामध्ये खोलवर जाऊया की त्याचे राज्य काय आहे, How it is? ते कसे आहे. Can you guess? तुम्ही अंदाज लावू शकता का? तुम्ही सांगू शकता का? Can you guess? तुम्ही सांगू शकता का? Yes, tell. देवाच्या राज्याबद्दल कोणाला काही माहित आहे का? सामर्थ्याबद्दल नाही बोलायचे, राज्याबद्दल बोलायचे. What is the kingdom of God? देवाचे राज्य काय आहे? You know the power. तुम्हाला शक्ती माहित आहे, सामर्थ्य माहित आहे, Then you should know about his kingdom. तर तुम्हाला त्याच्या राज्याबद्दल सुद्धा माहित असायला पाहिजे. What is about his kingdom? Just tell me. Just talk with me. त्याच्या राज्याबद्दल बोला, घाबरू नका. कुणाला माहित असेल तर तुम्ही सांगू शकता. Yes. Yes. What is in his kingdom? त्याच्या राज्यामध्ये काय आहे, म्हणजे तुम्ही कसं सांगू शकता त्याचे राज्य कशात आहे. If you want to enter in his kingdom, तुम्हाला जर त्याच्या राज्यामध्ये प्रवेश करायचा असेल, you want to do something. तुम्हाला काहीतरी करावं लागेल ना. You have some work. तुम्हाला काहीतरी तुम्हाला काहीतरी काम आहे. Do you want to do that work? तुम्हाला ते काम करायचे आहे का? Today let me tell about you that. आज मी तुम्हाला त्याबद्दल सांगत आहे. You want to listen? तुम्हाला ऐकायचे आहे का? Just focus on that point. त्याकडे आपण लक्ष देऊयात. For the kingdom of God is not in word but in power. की देवाचे राज्य बोलण्यात नाही तर सामर्थ्यात आहे. It is not in speaking. ते बोलण्यामध्ये नाहीये, It is in power. ते सामर्थ्यात आहे. But how? पण ते कसे? How it is in the power? ते सामर्थ्यामध्ये कसे आहे? Can you guess? तुम्ही सांगू शकता का? Tell me what you can guess. You know about the power, but you focus on what is the kingdom. तुम्हाला सामर्थ्याबद्दल माहित आहे, पण आपल्याला राज्याकडे लक्ष द्यायचे आहे. Yes. Today I just want to tell you about. We know the power, but today we are focusing on kingdom. आपल्याला सामर्थ्य ठाऊक आहे, पण आज आपण फक्त राज्याबद्दल बोलणार आहोत. Amen. आमेन. You will be receive his power. तुम्ही आज त्याची शक्ती घेऊन जाता. Amen.
If you know His kingdom, तुम्हाला जर त्याचे राज्य माहित आहे you will receive His power. तर तुम्ही त्याचे सामर्थ्य घेत आहात. Do you want His power? तुम्हाला ते सामर्थ्य हवे आहे का? Yes, raise your hand. आपण आपले हात उंच And करू. say to God that God, I want your power आपण today. देवाला बोलूया आम्हाला तो सामर्थ्य पाहिजे आहे. But lead me to know about your kingdom. पण मला त्या सामर्थ्यामध्ये त्या राज्याबद्दल मला घेऊन चल. Amen. Amen. God will lead you today. आज देव तुम्हाला चालवत आहे. You want to enter in His kingdom? तुम्हाला त्याच्या राज्यामध्ये प्रवेश करायचा आहे काय? Yes. Yes. Say yes. हो बोला. If you want to go. जर तुम्हाला जायचे असेल तर You want to go? तुम्हाला जायचे आहे का? Yes. You want to see His kingdom? तुम्हाला त्याचे राज्य बघायचे आहे का? Hoy. Are you excited? तुम्ही उत्साहित आहात का? Then show God. तर तो आनंद तुम्ही देवाला दाखवा. Show God first. तुम्ही पहिले देवाला दाखवा Because He is looking everybody. कारण तो तुम्हाला सर्वांकडे बघत आहे. Amen. आमेन. If you want to go in His kingdom, you have to do something. जर तुम्हाला त्याच्या राज्यामध्ये जायचे आहे तर तुम्हाला एक काम करायचे आहे. But before that, you have to do something for that. पण तुम्हाला त्याच्यासाठी सुद्धा काहीतरी करायचे आहे. Are you ready to do that? तुम्ही तयार आहात का ते करण्यासाठी? Yes. Yes. You have to, first of all, you have to be very humble. पहिले सर्वप्रथम तुम्हाला नम्र बनायचे आहे. Amen. आमेन. Amen. आमेन. Amen. Amen. Praise the Lord. 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 Today you just be humble आज तुम्ही आपण फक्त नम्र होऊयात. before Him. आपण पुढे जाण्याच्या आधी आपण नम्र होऊयात. Just humble yourself in front of the Lord. आपण देवासमोर स्वतःला नम्र करूयात. Just be humble. फक्त नम्र करूयात. Just say to God that God make me humble. आपण देवाला बोलूया, देवा मला नम्र बनव. Let me humble for others. मला दुसऱ्यांसाठी नम्र बनव. Let me humble for everyone who is in the bad situation. जो कोणी वाईट परिस्थितीमध्ये आहे तर प्रत्येकासाठी मला नम्र बनव. आपण Make me बोलूया, humble. Make me humble. मला नम्र बनव. Because our God is very humble. कारण आपला परमेश्वर खूप नम्र आहे. Yes, He is very humble. तो खूप नम्र आहे. If you want to go in front of Him, जर तुम्हाला त्याच्या समोर जायचे आहे, if you want to go in His kingdom, जर तुम्हाला त्याच्या राज्यात जायचे आहे, you first of all you want to be humble yourself. तर सर्वप्रथम तुम्हाला नम्र होणं गरजेचं आहे. Make yourself humble in front of the Lord and in front of the everybody. देवासमोर आणि इतरांसमोर स्वतःला आपण नम्र बनवूयात. Are you ready to make yourself humble तुम्ही today? तयार आहात का स्वतःला नम्र करण्यासाठी? Are you ready? तुम्ही तयार आहात का? Are you ready? तुम्ही तयार आहात का? Yes? Yes. Say yes. हो बोलूयात I आपण. am ready. मी तयार आहे. Yes, God is watching all of you. तो तुम्हा सर्वांना बघत आहे. If you are ready, जर तुम्ही तयार आहात He will do the things. तो त्या गोष्टी करण्यासाठी समर्थ आहे. He will ready to release His power almightily in you. तो त्याचं सामर्थ्य तुला प्रत्येकाला देण्यासाठी आज तयार आहे. Are you ready? तुम्ही तयार आहात का? First of all, make yourself ready. आपण सर्वजण प्रत्येक जण आपण स्वतःला तयार करूयात. सर्वप्रथम Be humble आपण स्वतःला नम्र बनवूयात. like Jesus. देवासारखं Lovable like Jesus. देवासारखं प्रेमळ. Because God is love. कारण देव प्रीती आहे. Amen. आमेन. God is love. देव प्रीती And आहे His love is very pure. आणि त्याचं प्रेम खूप शुद्ध आहे. Yes. His love is very pure. त्याचं प्रेम खूप शुद्ध आहे. Nobody love like Jesus loves you. तुम्हाला देवासारखं कोणी प्रेम नाही करू शकत. Yes, nobody. कोणीच नाही. So today, तर आज make yourself lovable आज आपण स्वतःला प्रेमळ बनूयात and make yourself be humble. आणि नम्र बनूयात. Are you ready? तुम्ही तयार आहात? I want your voice. मला तुमचा आवाज ऐकायचा आहे. Are you ready? तुम्ही तयार आहात का? Are you ready? तुम्ही तयार आहात का? Yes. Yes? Yes. Yes.
make yourself ready आज आपण स्वतःला तयार करूयात and be prepared. आणि आपण स्वतःला तयार करूयात. Be prepared. Make yourself prepared आपण स्वतःला तयार करूयात to go ahead. पुढे जाण्यासाठी. Amen. आमेन. Today just humble yourself for everyone. आज आपण स्वतःला नम्र बनू प्रत्येकासाठी. Let's turn towards next chapter. आपण पुढच्या वचनाकडे जाऊयात. Matthew 18 मत्ते 18 and verse 1 to 5. आणि वचन 1 ते 5. मत्ते 18 1 ते 5. At the time of disciples come to Jesus saying, who then is the greatest in the kingdom of heaven? त्यावेळेस शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा कोण आहे? Amen. आमेन. Who is the big in the kingdom of God? देवाच्या राज्यात सर्वात मोठा कोण आहे? Who is? कोण आहे? Yes. Who is humble? जो नम्र आहे. Who is humble? जो नम्र आहे. So make yourself humble today. त्यासाठी स्वतःला आज आपण नम्र बनूयात. God is saying that at the time of disciples come to Jesus saying, who then is the greatest in the kingdom of God? येशूचे शिष्य त्याला विचारत आहेत की प्रभू स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा कोण आहे? In the kingdom of God. देवाच्या राज्यात. Focus on that kingdom of heaven. आपण फक्त देवाच्या राज्याकडे लक्ष देऊयात. How God is telling today, just be ready, concentrate on that. आपण देव काय सांगत आहे आज त्याकडे लक्ष देऊयात. He want to tell you today different. तर आज तुम्हाला काही वेगळं सांगू इच्छित आहे. Before I told you about so many points, मी तुम्हाला आधी सगळे खूप पॉइंट सांगितले, but today पण आज my point is very different. आज माझा पॉइंट खूप वेगळा आहे. Because God has given me that. कारण देवाने तुम्हाला दिलेला आहे. Amen. आमेन. God put this point in my dream. देवाने हा पॉइंट मला माझ्या स्वप्नामध्ये दिलेला आहे And I just want to tell you about that only. आणि मला त्याबद्दलच तुम्हाला सांगायचे आहे. So just listen carefully तर आपण लक्षपूर्वक ऐकूयात about the kingdom of God. देवाच्या राज्याबद्दल. Who wants to enter? Who wants to come in the kingdom of God? देवाच्या राज्यामध्ये कोणाला यायचे आहे? Just raise your hand. आपण आपले हात उंच करू. Show your hand to God. देवाला आपण आपले हात दाखवूयात. Yes, He is watching you. तो तुम्हाला बघत आहे. He is watching your hands. तो तुमचे हात बघत आहे And He will remember आणि तो लक्षात ठेवेल on this judgment day. या दिवसाबद्दल. Yes, on this judgment day. न्यायाच्या दिवशी. Yes, He is looking at your hands. न्यायाच्या दिवशी तो तुमचे हात बघत आहे. Amen. आमेन. Show Him. त्याला दाखवा. Show your heart to Him. तुमचे हृदय त्याला दाखवा. Because He is seeing you. कारण तो तुम्हाला सांगत आहे. Amen. आमेन. He will remember your hands. तो तुमच्या हातांची आठवण करेल. Amen. आमेन. If you want to go there, तुम्हाला जरी ते जायचे आहे just show your hands to Him. तर तुमचे हात त्याला दाखवा. Yes, Amen. आमेन. He will remember your hands. तो तुमचे हात लक्षात ठेवेल. He will remember your heart. तो तुमचे हृदय लक्षात ठेवेल. He will remember how you make yourself humble. तो लक्षात ठेवेल की तुम्ही कशा प्रकारे स्वतःला नम्र बनवले आहे. So just focus on what you want to enter in His kingdom. तर आपण फोकस करूया, लक्ष देऊया की तुम्ही कशा प्रकारे देवाच्या राज्यामध्ये जाऊ शकता. In Matthew verse 2, then Jesus called a little child to Him, set him in the midst of them. तेव्हा त्याने एका बाळकाला बोलावून त्याला त्यांच्यामध्ये उभे केले आणि म्हटले, And said, आणि तो म्हणाला, as surely I say to you, unless you are converted and become as little children, you will by no means enter the kingdom of heaven. मी तुम्हाला खचित सांगतो, तुमचा पालट होऊन तुम्ही या बाळकांसारखे झाल्याशिवाय तुमचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणारच नाही. Amen. आमेन. Amen. Amen. Praise the Lord. Praise the Lord. Why God choose only child? देवाने फक्त एका लहान बाळाला का निवडलं? There were so many people was there. तिथे खूप
खूप लोक होते, but God chose पण a child. देवाने फक्त बाळाला निवडले, लहान मुलाला निवडले. Amen. आमेन. But in front of God, पण देवासमोर everybody is His child. प्रत्येक जण त्याची मुलं आहेत. Everybody is His child. प्रत्येक जण त्याची मुलं आहेत. Amen. आमेन. In front of God, देवासमोर everybody is His child. प्रत्येक जण त्याचं मूल आहे. Amen. आमेन. Praise the Lord. Praise the Lord. And said, as surely I say to you, unless you are converted. जोपर्यंत तुमचा तालूट होणार नाही. What God wants to tell you today, that you have to convert yourself. देव तुम्हाला काय सांगत आहे की तुम्हाला स्वतःला बदलायचे आहे. If now you are in bad nature, जर तुम्ही वाईट सवयीमध्ये आहात, वाईट स्वभावामध्ये आहात, so you have to remove all that bad natures from you. तर तुम्हाला तुमच्याकडून त्या प्रत्येक ती वाईट गोष्ट, तो वाईट स्वभाव काढून टाकायचा आहे. You have to remove all rudeness from you. तुमच्यामधून तुम्हाला प्रत्येक कडवटपणा काढून टाका. कडवटपणा काढून टाकायचा आहे. You have to remove. तुम्हाला काढून टाकायचं आहे. You have to remove all the jealousy from you. तुम्हाला प्रत्येक जलन काढून टाकायचे आहे. Yes. जर ती काढून टाकायची आहे. Are you ready? तुम्ही तयार आहात का काढून If टाकण्यासाठी? you want to go in the heaven, तुम्हाला जे स्वर्गात जायचे आहे, are you ready? तुम्ही तयार आहात ना? Yes. Voice, I want your voice. मला तुमचा आवाज नाही येते. Yes. You don't want to go? तुम्हाला जायचं नाही का? You don't want to go? तुम्हाला जायचे नाही का? Then you go. Where is your voice? मग तुमचा आवाज कुठे आहे? You are very excited. तुम्ही जर उत्साहित आहात, If you want to excited, तुम्हाला उत्साहित व्हायचे आहे, just raise your hand तर आपण आपले हात त्या देवाला दाखवूयात and say, आणि बोलूयात, God, देवा I want to come in your kingdom. मला तुझ्या राज्यात यायचे आहे. I want to come in your kingdom. मला तुझ्या राज्यात यायचे आहे. मला तुझ्या राज्यात यायचे आहे. I want to come in your kingdom. मला तुझ्या राज्यात यायचे आहे. First of all, you have to convert yourself. तुम्हाला स्वतःचं रूपांतर एका बाळकामध्ये करून घ्यायचे आहे. Are you ready? तुम्ही तयार आहात ना? Because everyone is God's own child. कारण प्रत्येक जण देवाचं स्वतःचं मूल आहे. Amen. आमेन. You are created and wonderfully made in the image of God. तुम्ही देवाच्या नजरेमध्ये अद्भुत रीतीने बनवलेले आहात. Are you? तुम्ही आहात ना बनवलेले? Yes. Are you? तुम्ही आहात ना? Are you? Yes. Say yes. Yes. God wants your voice. देवाला तुमचा आवाज ऐकायचा आहे. If you are ready, Yes. तुम्ही जर तयार आहात, Yes. if you are ready, तुम्ही जर तयार आहात, you will say yes. तुम्ही हो बोलतात. Yeah. Say big yes. मोठ्याने आम्ही बोलूया हा. Yes. आमेन. God will smile today. देव आज तुमच्याकडे बघून हसत आहे. Amen. Amen. आमेन. Because I don't know that I will tell you today this. कारण मला माहित नव्हतं की मी आज तुम्हाला हा पॉइंट सांगेन. Because of God, देवामुळे I am very forcefully telling you. मी खूप फोर्सफुली तुम्हाला सांगत आहे. Amen. आमेन. His grace is on everybody. त्याची कृपा सर्वांवर आहे. Yes. Amen. If it is in me, जर ती माझ्यामध्ये आहे, it is same upon you, ती तशीच तुमच्यावर सुद्धा आहे. and it is same all around you. आणि इथे जितके जण आहे तितक्यामध्ये ती तशीच आहे. Amen. आमेन. Be in His grace. त्याच्या कृपामध्ये चाला. Try प्रयत्न करू आपण. with the help of to be humble. आपण त्याच्यासाठी नम्रतेचा आधार घेऊयात. Amen. आमेन. God chose one child. देवाने फक्त एका लहान बाळकाला निवडले. Therefore, there was so many people, but God chose a little child. याचा अर्थ की तिथे खूप जण होते पण देवाने फक्त एका बाळकाला निवडलं. Why? का? Because a child has very humble heart. कारण एका लहान मुलाला, लहान बाळकाला खूप नम्र हृदय असतं, Very pure heart. खूप शुद्ध हृदय असतं. That is why
त्यामुळे God had chosen देवाने तिला निवडले to take His kingdom. स्वर्गाच्या राज्यामध्ये जाण्यासाठी. Are you ready to go on His kingdom? त्याच्या राज्यामध्ये जाण्यासाठी तुम्ही तयार आहात ना? Then let's make yourself like child. आज आपण एका लहान बाळकासारखं स्वतःला बनवूयात. Let's make yourself like child. आपण स्वतःला एका लहान बाळासारखं बनवूयात. Are you ready? तुम्ही तयार आहात? Show your God. शो युअर हँड्स टू गॉड. Show your God. आपण आपले हात देवाला दाखवूयात. Don't be lazy. आळशी बनू नका. If you want to go in His kingdom, जर तुम्हाला त्याच्या राज्यात जायचे आहे, you have to make yourself active. तुम्हाला स्वतःला आळशी नाही ठेवायचे. You have to make yourself active. तुम्हाला चंचल बनायचं आहे. Amen. Amen. Are you active? तुम्ही चंचल आहात ना? Yes. Amen. Yes, make yourself active. स्वतःला आपण चंचल बनवूयात. Because His kingdom is full of activeness. कारण देवाच्या राज्यामध्ये खूप चंचलपणा आहे. Yes, they are not lazy. तिथे आळशीपणा नाहीये. They are not lazy. तिथे आळशीपणा नाहीये. So make yourself active in His. आपण स्वतःला चंचल बनवूयात. If you want to enter in His kingdom, जर तुम्हाला देवाच्या राज्यात जायचं असेल तर listen me carefully. माझ्याकडे लक्षपूर्वक. If you want to go in His kingdom, जर तुम्हाला देवाच्या राज्यात जायचे असेल, let's your mind तर तुमच्या मनाला set. आपण आपले हृदय तयार करूयात. Let's your mind set. आपण आपले हृदय तयार करूयात. Let's show your humbleness to God. देवाला आपली नम्रता आपण दाखवूयात. We see in the Bible when Lazarus was dead. आपण शास्त्रामध्ये बघतो जेव्हा लाजरस मेला होता, Jesus Himself cried. देव स्वतः रडला होता. Jesus Himself cried देव स्वतः रडला होता for the Lazarus. लाजरस साठी. Let's see that how God is humble. तर आपण विचार करूया की देव किती नम्र आहे. He is crying for his one close friend. That तो is त्याच्या Lazarus. जवळच्या मित्रासाठी रडला. त्याचा लाजरस साठी रडला, जवळचा मित्र. Yes. आमेन. Are you like Jesus? तुम्ही देवासारखे आहात का? Yes. Are you not? तुम्ही आहात की नाही? Yes. Declare. आपण बोलूया Your declaration is की मी important. देवासारखे आहे. तुमचं बोलणं खूप गरजेचं आहे. Language doesn't matter. भाषा नाही महत्वाची, Yes. Language doesn't matter. भाषा महत्वाची आहे. God wants to tell you that is matter. देवाला तुम्हाला काय सांगायचे आहे ते गरजेचे आहे. So be like Jesus. तो देवासारखे होऊयात. If he has a humble food heart, pure heart, जर देवाला शुद्ध आणि नम्र हृदय आहे then you have to be like that. तर तुम्हाला सुद्धा तसंच बनायचं आहे. You should make yourself. तुम्हाला स्वतःला तसं बनवायचं आहे. You should make yourself very lovable. तुम्हाला स्वतःला खूप प्रेमळ आणि दयाळू बनवायचं आहे. If he can cried for the Lazarus, जर तो लाजरससाठी रडू शकतो, you can be cried for the many of. तर तुम्ही खूप जणांसाठी रडू शकता ना. Which is in the problem? Which is in the problem? तर तो प्रॉब्लेम, जे कोणी प्रॉब्लेम मध्ये हा आहे. जो कोणी प्रॉब्लेम मध्ये आहे, If he can cried for one Lazarus, जर तो त्या लाजरससाठी रडू शकतो, you also can cried for many. तर तुम्ही सुद्धा जे प्रॉब्लेम मध्ये आहे, जे लोक अडचणींमध्ये आहे त्यांच्यासाठी रडू शकता. Are you ready? तुम्ही तयार आहात का? Today you have work. तुम्हाला आज काम आहे ते. You will cry for them. जर तुम्ही त्यासाठी रडता Just pray for them. तर त्यांच्यासाठी प्रार्थना करा. If somebody is in bad situation, जर कोणी वाईट परिस्थितीमध्ये आहे just cried out to God. तर देवासमोर त्यासाठी रडा. Cried out to God. देवासमोर त्यासाठी रडा. Make humble yourself in front of God. देवासमोर स्वतःला नम्र बनवा, Because He is very loving. कारण तो खूप प्रेमळ आहे. I cannot tell you in the words, मी ते तुम्हाला शब्दात नाही सांगू but शकत, He is. पण तो आहे.
Because his kingdom is not in speaking. कारण त्याचे राज्य बोलण्यात नाहीये, His words in power. त्याचे राज्य सामर्थ्यात आहे. Your words has that power. तुमच्या शब्दांना ती ताकद आहे. So let's pray for others. तर आपण इतरांसाठी प्रार्थना करूयात. Let do that. आपण ते करूयात. Are you ready? तुम्ही तयार आहात का ते करण्यासाठी? Yes. आमेन. Be ready तयार राहा. to become a very lovable person. एक प्रेमळ व्यक्ती बनण्यासाठी तयार राहा. Yes, are you ready? तुम्ही तयार आहात ना? Make yourself like child आपण स्वतःला एका लहान बाळासारखी बनवूयात. because they are very humble. कारण ते खूप नम्र असतात. If you are beating your children, जर तुम्ही तुमच्या लेकरांना मारत आहात, they come angry. ते खूप रागवतात. But after that, पण त्यानंतर they don't have that angriness पण त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये तो राग नाही राहत. because they are like that. कारण ते देवासारखे आहेत. Amen. आमेन. That is why God chosen them. म्हणून देवाने एक लहान बाळक निवडलं. Are you also chosen? तुम्ही सुद्धा निवडलेले आहात. Are you? तुम्ही आहात ना? Yes. Yes. Are you chosen? तुम्ही निवडलेले आहात का? Say after me, I am chosen. माझ्या नंतर बोला, मी निवडलेली आहे. I am chosen. मी निवडलेला आहे. I am chosen मी निवडलेला आहे. from the kingdom of God. देवाच्या राज्यासाठी, From the kingdom of God. देवाच्या राज्यापासून. Amen. आमेन. Let's see verse 4. Therefore, whoever humbles himself as this little child is the greatest in the kingdom of heaven. Whoever receive one little child, whoever receive, जो कोणी लहान मुलाला जवळ घेईल, whoever receives the little child like this in my name receives me. आणि जो कोणी एखाद्या लहान बाळाला जवळ करतो तो मला जवळ करतो. Amen. आमेन. If you have wish to take, if you have wish, then take some child, take one little child. जर तुम्हाला इच्छा आहे तर एक लहान मूल आपण जवळ घेऊयात. Yes, हो, just take one child. Just take one child, तर आपण एक बाळक घेऊयात and you will experience there. आणि तुम्ही तो अनुभव घ्याल. You will experience God. तुम्ही देवाचा अनुभव घ्याल. You will experience His presence there देवाच्या उपस्थितीचा अनुभव तुम्ही घ्याल. because they are like Jesus. कारण ते देवासारखे आहेत. They are very humble, ते खूप नम्र आहेत, very pure-hearted. खूप शुद्ध हृदयाचे आहेत. So make yourself humble and make yourself very pure. स्वतःला शुद्ध नम्र बनवूयात. In Matthew, God tells us, मत्तेमध्ये देव आपल्याला सांगत आहे, who have pure heart, कुणाला शुद्ध हृदय आहे, they shall see God. जे अंतःकरणाचे शुद्ध आहे ते देवाला बघतील. Amen. आमेन. If you have good heart, जर तुम्हाला चांगले हृदय आहे, शुद्ध हृदय आहे, you will see God. तुम्ही देवाला बघाल. You will see God. तुम्ही देवाला पाहू शकता. You want to see Him? तुम्हाला देवाला बघायचे आहे का? You want to go in His kingdom? तुम्हाला त्याच्या राज्यात जायचे आहे ना? Yes. So make yourself be humble. तर आपण स्वतःला नम्र बनवूयात. Make yourself be pure आपण स्वतःला शुद्ध बनवूयात. because He is very pure. कारण तो खूप शुद्ध आहे. He is very pure. कारण तो खूप शुद्ध आहे. Words will less. शब्द पुरेसे नाहीत. God is very different. देव खूप वेगळा. I cannot describe what God is for myself. देव कसा आहे माझ्यासाठी हे मी तुम्हाला वर्णन करून नाही सांगू शकत. But He is. पण तो आहे. Because He first loved me. कारण त्याने पहिली भाषा प्रेम केली. He first chose me. देवाने त्याने मला पहिले निवडले. And then He do so many things for me. नंतर त्याने माझ्यामधून खूप काही कार्य केले. Amen. आमेन. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Let's take a new chapter. Matthew 19 मत्ते 19 and verse 14. आणि वचन 14. मत्ते 19:14. But Jesus said, म्हणजे देव म्हणाला,
Let the little children come to me लहान बाळकांना माझ्याकडे येऊ द्या and do not forbid त्यांना मनाई करू नका them and do not forbid them, आणि त्यांना मनाई करू नका for of such is the kingdom of heaven. कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्या सारख्यांचेच आहे. God is clearly said that. ते स्पष्टपणे बोलत आहे. God is clearly telling you today. देव तुम्हाला स्पष्टपणे सांगत आहे His kingdom is like child. त्याचे राज्य लहान मुलांसारखे आहे. Amen. आमेन Amen. आमेन. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Are you ready to become yourself like तुम्ही child? तयार आहात ना स्वतःला लहान बाळकासाठी सारखं बनवण्यासाठी? Are you ready to behave like child? तुम्ही तयार आहात का लहान बाळासारखं वागण्यासाठी? Take child's nature. लहान मुलांचे स्वभाव आपण धारण करूयात. Amen. आमेन. Make yourself like child. आपण लहान बाळकासारखं स्वतःला बनवूयात. We can learn so many things from them. आपण खूप काही शिकू शकतो त्यांच्याकडून. Yes. हो. If they are little, जरी ते लहान असतील but there is so many things that we can learn from them. पण अशा खूप काही गोष्टी आहेत की आपण ते एका लहान बाळकाकडून Kingdom is very wonderfully made. त्याचे राज्य खूप अद्भुतरीत्या बनवलेले आहे. Yes. आमेन. There is power in His kingdom. त्याच्या राज्यात सामर्थ्य आहे. You want to feel that? तुम्हाला ते अनुभवायचे आहे का? You want to feel that? तुम्हाला ते अनुभवायचे आहे का? Make yourself humble. आपण स्वतःला नम्र बनवूया You त्यासाठी. have to do one thing. तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची If आहे. you want to go in His kingdom, जर तुम्हाला त्याच्या राज्यात जायचे आहे तर, if you want to be so much powerful, जर तुम्हाला खूप सामर्थ्य बनायचे आहे to make yourself humble, तर तुम्हाला स्वतःला नम्र बनवायचे आहे. one little things, फक्त एक लहान गोष्ट, one little things can make you set you in His kingdom. फक्त एक लहान गोष्ट तुम्हाला त्याच्या राज्यामध्ये नेऊ शकते. Amen. आमेन. Can you do that? तुम्ही ते करू शकता का? Can you do that? ते तुम्ही करू शकता का? Yes, you want to do. ते तुम्हाला करायचंच आहे. You must do that. तुम्हाला ते करायचेच आहे. You want to must do that. तुम्हाला ते करायचे म्हणजे करायचेच आहे. Are you ready? तुम्ही तयार आहात ना? That is why I'm asking you, are you ready? म्हणून मी तुम्हाला विचारत आहे की तुम्ही तयार आहात का? Voice, I want your voice. आवाज नाही येत. If you want to go in His kingdom, जर तुम्हाला त्याच्या राज्यात जायचे आहे make yourself like Jesus. तर आपण स्वतःला देवासारखं बनवूयात. Like Jesus only. फक्त देवासारखं. We are seeing so many people around us, आपण खूप लोकांना आपल्या आजूबाजूला बघतो and we are make ourselves like to become like this person. आणि आपण स्वतःला त्यांच्यासारखं बनवायचा प्रयत्न करतो. But don't do that. पण ते करू नका. Jesus is enough for everybody. देव सर्वांसाठी पुरेसा आहे. Every qualities you can learn from Jesus. प्रत्येक ती क्वालिटी तुम्ही त्याच्यापासून घेऊ शकता. Amen. आमेन. You can learn from Jesus. तुम्ही त्याच्यापासून शिकू शकता. How loving He is. तो किती प्रेमळ आहे. He is very loving. तो खूप प्रेमळ आहे. Words are less. शब्द पुरेसे. I cannot describe you how loving He is. मी वर्णन नाही करू शकत तो किती प्रेमळ आहे. I cannot describe मी नाही वर्णन करू शकत. because words has the power. कारण शब्दांमध्ये ताकद आहे. Amen. आमेन. If you feel that, तुम्ही जर ते अनुभवत आहात, if you feel that, जर तुम्ही ते अनुभवत आहात तर हालेलुया. hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Let's take another chapter. Proverbs 15 and verse 33. नीतिसूत्रे 15 आणि 33. The fear of the Lord is instruction of wisdom, and before honor is humility. परमेश्वराचे भय हे सुज्ञतेचे शिक्षण होय आणि नम्रता मग मान्यता. Amen. आमेन. आधी नम्रता मग मान्यता. Amen. आमेन. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Before honor is humility. मान्यतेच्या आधी नम्रता आहे. Here is also namrata.
इथे सुद्धा एक नम्रता आहे. But you want to be humility. पण तुम्हाला त्या नम्रता धारण करायची आहे. You want to become. तुम्हाला तसे बनायचे आहे. You want to become like Jesus. तुम्हाला देवासारखे बनायचे आहे ना? Yes. हा? Yes. Your voice. तुमचा आवाज. Don't sleep today. झोपा काढू नका. Don't sleep today. झोपू नका. God is ready to take you there. आज देव तुम्हाला तिकडे घेऊन जाण्यासाठी तयार आहे. You should also ready. तुम्ही तयार असले पाहिजे. Make yourself ready always. तुम्हाला कायम तयार राहिलं पाहिजे. Always you have to make yourself. तुम्हाला तसं स्वतःला तयार ठेवायचंच आहे. Amen. आमेन. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. God is very loving. ते खूप प्रेमळ आहे. He is very loving. तो खूप प्रेमळ आहे. He is very loving. तो खूप प्रेमळ आहे. He is very pure heart. तो खूप शुद्ध हृदयाचा आहे. You want to be like this? तुम्हाला त्यासारखे बनायचे आहे. You want to like this? तुम्हाला तसे व्हायचे आहे. Yes. 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 Be humble. तर आपण नम्र होऊयात. Be humble. आपल्याला नम्र व्हायचे आहे. Be humble yourself. आपण स्वतःला नम्र करूयात. Amen. आमेन. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Are you ready? तुम्ही तयार आहात. Are you ready? तुम्ही तयार आहात. Are you ready? तुम्ही तयार आहात. Yes. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Say yes. Say God, I am ready. देवाला आपण बोलू मी तयार आहे. God, I am ready. मी तयार आहे. God, I am ready. देव मी तयार आहे. God is watching you. देव तुम्हाला बघत आहे. God is listening you. देव तुमचं ऐकत आहे. God is listening you. देव तुमचं ऐकत आहे. You will feel power here. तुम्ही त्याचा अनुभव घ्याल. त्या सामर्थ्याचा अनुभव तुम्ही घ्याल. You want to feel His power. तुम्हाला तो अनुभव घ्यायचा आहे का? You want to just make yourself perfect. तर आपल्याला स्वतःला परिपूर्ण बनवायचं आहे. Make yourself perfect. परिपूर्ण बनवायचं आहे. Are you ready तुम्ही तयार आहात to be like Jesus? देवासारखे होण्यासाठी? Because you are made wonderfully. You are made in His image. कारण तुम्ही त्याच्या नजरेमध्ये खूप अद्भुतरित्या बनवलेले आहात. Amen. आमेन. Amen. आमेन. You are very valuable तुम्ही खूप योग्यतेचे आहात in front of Jesus. देवासमोर. In His eyes, त्याच्या नजरेत you are very valuable. तुम्ही खूप योग्यतेचे आहात. You are very special. तुम्ही खूप खास आहात Only for God. देवासाठी. No one love like you, Jesus. तुम्हाला देवासारखे प्रेम कोणी नाही करू शकत. No one. कोणीच नाही. No one. कोणीच नाही. If no matter who is coming to me and saying me, I love you, I do so much different things for you. No. जर कोणी माझ्याकडे येते आणि मला बोलते की मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, मी तुझ्यासाठी खूप काही करू शकतो, तर नाही. Don't take it seriously. ते गंभीररित्या घेऊ नका. Because He first loved you. कारण पहिले त्याने तुमच्यावर प्रेम केले. He first loved you. कारण त्याने पहिले तुमच्यावर प्रेम केले. Just remember. त्याच्या आठवण आपण करूया. Keep it in your mind. ते आपण आपल्या अंतःकरणामध्ये फिट करूया. Keep it in your mind. ते आपण आपल्या हृदयामध्ये ठेवूया That He first loved की me. त्याने पहिले आम्हाला प्रेम केले. Don't forget this. ते आपण विसरता कामा नये. Don't forget this. ते आपण विसरता कामा नये. Because you want to become like Jesus. कारण तुम्हाला देवासारखे बनायचे आहे. Are you ready? तुम्ही तयार आहात ना? Make yourself ready. आपण स्वतःला तयार करूया. God is very loving. कारण देव खूप प्रेमळ आहे. Yes, He is very loving. तो खूप प्रेमळ आहे. Just show your all humbleness in front of God. देवासमोर आपली प्रत्येक नम्रता आपण दाखवूया. Before Him, only in front of Him. फक्त त्याच्याच समोर. Yes, are you ready? तुम्ही तयार आहात ना? Are you ready? तुम्ही तयार आहात ना? Yes. Raise your hand. आपण आपले हात उंच करून दाखवूया देवाला. Yes. You will be there. तुम्ही तिथे असाल. Amen. You will be in His kingdom. तुम्ही त्याच्या राज्यामध्ये असाल. Amen. आमेन. Amen. Amen. Praise the Lord.